गुड मॉर्निंग ऑल स्टुडंट. आज आपण MA फर्स्ट इयर यामध्ये आपला फर्स्ट सेम सुरू होत असतो. फर्स्ट सेममध्ये आपला विषय आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. यामध्ये 3 लेसन आपले झालेलेच आहेत. तिसऱ्या लेसनमधला काही भाग सुटलेला होता, तो आज आपण इथे घेऊया. आज आहे अर्थसंकल्पीय सिद्धांत. थर्ड लेसनमधला अर्थसंकल्पीय सिद्धांत. यामध्ये आपल्याला प्रशासन, स्पष्टता, व्यापकता, एकता असे अनेक प्रकार पाडून त्यांची माहिती आपल्याला इथे सांगितलेली आहे. त्यांनी जो उल्लेख केलेला होता अर्थसंकल्प केवळ आय आणि व्यवस्थेचे केवळ अंदाज आणि अनुमान नाही, तर त्यापेक्षा अधिक ते एकाच वेळी प्रतिवेदन किंवा अनुमान आणि तसेच एक प्रस्तावसुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. एक प्रस्ताव यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यवहारावरील प्रायडाऊन तसेच त्यासारख्या काही अर्थशास्त्रीय त्यांनी म्हटल्याप्रमाणे अर्थसंकल्प किंवा त्या ठिकाणी त्या एखाद्या कार्यावरील जो काही केलेला प्रक्रिया असते आणि ज्यामध्ये त्या केवळ आयव्याचे आणि त्यामध्ये साधारण संतुलन ठेवून त्या ठिकाणी जी प्रक्रिया केली जाते त्यालासुद्धा त्या ठिकाणी ज्यात आणि व्यवहार यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी उपकरणाद्वारे जे काही आर्थिक व्यवस्थेवरील क्रिया होत्या त्या आर्थिक व्यवस्थेतील प्रवाहाला त्यांनी एक प्रभावित केलेले आहे आणि प्रभावित केल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी त्यांचा जो काही अर्थसंकल्प आहे त्यांच्या महत्त्वामुळेच आपल्याला त्यांची निर्मिती आणि त्या ठिकाणी काही विविध पद्धती आपल्याला सांगितलेल्या आहे आणि त्या विविध पद्धतींना प्रभावित करताना या ठिकाणी त्यांचे कार्य सुरळीत असते. कारण जेव्हा सिद्धांत म्हणतो तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी विविध पद्धती आणि त्यामध्ये आवश्यक असणारे जे काही महत्त्व असतात ते सुद्धा आपल्याला तिथे सांगितलेले असतात. त्यानंतर प्रशासनामध्ये आपल्याला अर्थसंकल्पाला अंतिम स्वरूपात त्यांनी प्राप्त केलेल्या किंवा प्राप्त होण्याअगोदरच अनेक व्यवस्थांमधून त्यांचे महत्त्व इथे सांगितले आणि त्यामुळे त्यांच्या महत्त्वावरूनच आपल्याला ज्या काही कार्यपालिका असते ती कार्यपालिका त्यांच्या अर्थसंकल्पांची निर्मिती करीत असते. अर्थसंकल्पांची निर्मिती केल्यामुळे कार्यपालिकेद्वारे करण्यात येणाऱ्या काही सूचना असतात त्या सूचनासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगितल्या जातात. कारण त्या संबंधीचे जर विचार केले व त्या ठिकाणी मान्यता दिली तर अर्थसंकल्पना ह्या कार्यान्वित होत असतात आणि त्यामुळे त्यांचे विभिन्न अवस्थेतून अर्थसंकल्प ह्या जात असताना आपल्याला त्याची पर्याप्त माहिती दिली जाते. त्या पर्याप्त माहितीनुसार आपल्याला त्या ठिकाणी जे काही महत्त्व असतात व दुसऱ्या शब्दाचा जो काही अर्थसंकल्प त्या ठिकाणी दिलेला असतो त्यांचे कार्यसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सार्वजनिक असावयास वाटतात. कारण की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गुप्तता राखणे हे योग्य ठरत नाही. जर गुप्तता राखली तर तो विषय बाकीच्यांना माहीत होत नाही. त्यानंतर स्पष्टता अर्थसंकल्पांची रूपरेषा इतकी स्पष्ट झालेली आहे की त्या ठिकाणी अनेक नागरिकांना ते समजू शकेल अशा शब्दांची साध्या सोप्या भाषेत त्यांनी मांडणी केलेली आहे. कारण की भाषा ही क्लिष्ट असणार आणि त्यांचा अर्थ न समजण्यासारखा कोणताही अर्थप्रयोग या ठिकाणी केलेला नाही. कारण त्याचबरोबर आपल्याला अर्थसंकल्प क्रियान्वित जर करायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी अनेक अडचणी ह्या येतच असतात. नंतर त्यांनी म्हटले की व्यापकता सांगताना त्याने सांगितले की अर्थसंकल्प जेव्हा सरकारच्या सर्व प्रस्तावित योजनांना मान्यता देत असते आणि त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख असाच केला जातो त्या ठिकाणी आय आणि व्यवस्थांचे संपूर्ण विवरण त्या ठिकाणी होत असते. कारण अर्थसंकल्पामध्ये जी काही बचत होत असते ते लूट होत असते ते लूट भरून काढण्यासाठी त्या ठिकाणी लावलेले नवीन कर ही नवीन कर्ज इत्यादींचे संपूर्ण विवेचनसुद्धा त्या ठिकाणी होत असते. कारण थोडक्यात आपण बघितलो तर अर्थसंकल्प त्या ठिकाणी संक्षिप्त नसावा
असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे, कारण की तो इतका व्यापक आहे. इतका व्यापक असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी ज्या नागरिकाला सरकारच्या ज्या काही योजना असतात, आर्थिक बाबी असतात, त्या आर्थिक बाबींची स्थिती त्या ठिकाणी त्यांना पूर्णपणे दिली जाते आणि त्या ठिकाणी त्यांच्या व्यवहारांची जे काही पूर्वकल्पना होत असते ती सुद्धा मांडल्या जाते. त्यानंतर आपल्याला सांगितलं एकता, युनिटी यामध्ये सांगताना त्यांनी म्हटले की या सिद्धांतानुसार सरकारचे सर्व प्रकारचे उत्पन्न, या ठिकाणी या सिद्धांतानुसार सरकारचे सर्व प्रकारचे उत्पन्न किंवा आय एका सामान्य सिद्धांतात ठेवायला पाहिजे असे सुद्धा त्यांचे मत होते. कारण याचा अर्थ असा की सरकारच्या सर्व विभागातील आय तसेच त्या ठिकाणी त्या व्यवहारासाठी एकच अर्थसंकल्प आणि त्या ठिकाणी प्रत्येक विभागासाठी जो काही वेगवेगळा भाग असतो त्या भागावरूनच आपल्याला अर्थसंकल्प तयार करण्यासाठी जो काही सिद्धांताचा विरोध असतो तो विरोधसुद्धा या ठिकाणी सांगितलेला आहे. कारण त्याचे विरोध करण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्यामुळे आपल्याला त्या ठिकाणची आर्थिक परिस्थिती कशी आहे हे लक्षात घेऊनच त्या ठिकाणी ती कार्य केले जातात आणि कार्य करीत असताना सुद्धा त्या ठिकाणी अनेक अडचणी येत असतात. अडचणी आल्यामुळे ते कार्य पूर्ण होतील असे सुद्धा नाही. कारण की एकता त्याने शब्दच असं सांगितले की अर्थसंकल्प तयार करत असताना सुद्धा त्या सिद्धांताचा जरी विरोध झाला तरी त्या ठिकाणी ते कार्य व्यवस्थित व सुरळीत पार पाडत असतात. त्यानंतर विस्तृत विवरण सांगताना त्यांनी म्हटले की याचा अर्थ जरी अर्थसंकल्प हा सरकारच्या काही भागामध्ये असला तरी पण त्या ठिकाणी आपल्याला तो विस्तृत विवरण आणि त्या आय संबंधीचे विविध स्रोत ह्या प्रत्येक स्रोताद्वारे मिळणारे उत्पन्न आणि कोणत्या कार्यावर किती उत्पन्न मिळणार आहे आणि किती खर्च होणार आहे याची सुद्धा बाब तिथे ठेवल्या जातो. त्यानंतर पूर्वसंमती दिल्याशिवाय किंवा या सिद्धांतानुसार ज्या काळामध्ये आपल्याला धनाची रक्कम ही खर्च करता येणार आहे आणि त्या अर्थसंकल्पात त्या तयार करून त्याला विधिमंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे की नाही हे सुद्धा आणि ह्या गोष्टींचे अनुमानसुद्धा त्या ठिकाणी अंदाज करता येत नाही, कारण की ते शक्यच नसते. कारण अशा सर्व गोष्टींचे जेव्हा त्या ठिकाणी अनुमान करायला पाहिजे त्यामुळे त्या ठिकाणी पूरक मागण्यांची सुद्धा आवश्यकता उरत नाही. पूरक मागण्यांची आवश्यकता उरल्या नसल्यामुळे प्रदान केलेल्या ज्या काही सत्ता असतात त्या सत्तांचे अर्थसंकल्प त्या ठिकाणी कार्यान्वित केल्या जाते. कार्यान्वित केल्यामुळे त्या ठिकाणी स्वतंत्र लेखा आणि अभिसरणाद्वारे त्यांची एक तपासणी व्हावी हा अहवालसुद्धा विधिमंडळाकडे सोपविला जातो. त्यानंतर नियतकालीनता, यामधला सर्वात शेवटचा पॉईंट आहे हा नियतकालीनता. याचा अर्थ सरकारला कोणत्याही विशिष्ट रक्कम खर्च करायचा जर असेल तर एका निश्चित व्यवहारासाठी घ्यावयास पाहिजे. जर ती रक्कम विशिष्ट काळामध्ये त्यावर खर्च झाली आणि तो खर्च झालेला पैसा त्यानंतर सरकारला ती विनाकारण किंवा त्या ठिकाणी ती रक्कम उरलेली असते त्याचा खर्च करण्याचा अधिकारसुद्धा हे कोणाला असायला पाहिजे असे सुद्धा त्या ठिकाणी समजावून दिले जाते आणि त्यांचे ते पुनर्विवेचनसुद्धा केले जाते. कारण सरकारचे जे काही उत्पन्न असते ते उत्पन्न आय किंवा सामान्य सिद्धांत यामध्ये सुद्धा त्यांनी ठेवायला पाहिजे. जर ठेवले नाही तर आपल्याला त्या ठिकाणी त्याचा अर्थ ही सरकारच्या सर्व विभागातील तसेच आय विभागातील व्यय विभागातील एकच अर्थसंकल्प त्यांचा असावा. अर्थसंकल्प असल्यामुळे त्या ठिकाणी अनेक अडचणी येतच असतात, परंतु सरकारने जेव्हा तो अर्थसंकल्प जेव्हा बनवले किंवा त्यावर जे काही अधिकार लादलेले आहेत त्या अधिकारांची मोठ्या प्रमाणात पूर्तता व्हावी आणि ते अधिकार त्यांच्या सिद्धांतानुसार त्यांच्या धनाची रक्कम खर्च करण्यात येणार हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे. कारण त्या ठिकाणी अर्थसंकल्पात सरकारचा जो काही व्यवसायासंबंधी विस्तृत विवरण होता
तो सुद्धा त्या ठिकाणी आय संबंधी विविध जे काही स्रोत असायचे त्या प्रत्येक स्रोताद्वारे मिळणारे जे काही उत्पन्न होते ते कोणत्या कार्यावर किती खर्च झाले याची सुद्धा नोंद त्या ठिकाणी असायची आणि त्यांच्या पूर्वसंमतीनुसार ते प्रदान केलेल्या ज्या काही सत्तेनुसार अर्थसंकल्प होता तो अर्थसंकल्प कार्यान्वित करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना स्वतंत्र लेखा अभिस्वरणाद्वारे त्यांची तपासणी केल्या जात असे आणि त्यांचा तो अहवाल विधिमंडळासमोर सादर केला जात होता आणि त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी अर्थसंकल्पीय सिद्धांत म्हणजे काय व त्याचे प्रकार आणि त्यांचे जे काही महत्त्वाचे मुद्दे होते आपल्याला इथे सांगितलेले आहे आणि आज आपण इथे थांबणार आहोत कारण की तिसरा लेसन 3rd युनिट हा आपला इथे आज पूर्ण झालेला आहे. थँक्यू ऑल स्टुडंट.